नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सरकारी जागेवरील बेकायदेशीर नोंदींची चौकशीची मागणी करणाऱ्या माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला, उपचारासाठी रुग्णालयात दाखल. सरकारी जागेवरील बेकायदेशीर नोंदींची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या माजी सरपंचावर अज्ञात व्यक्तीने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना आज समोर आलेली आहे. दरम्यान या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले माजी सरपंचांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित माजी सरपंच यांनी गावातील सरकारी जागेवर करण्यात आलेल्या कथित बेकायदेशीर नोंदी व व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी प्रशासनाकडे केलेली होती. त्यानंतर काही दिवसापासून त्यांना धमक्या दिल्या जात असल्याची चर्चा परिसरात होती. दरम्यान अचानक झालेल्या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालेले असून नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे. आमचे मित्र अनिल पवार यांनी लखन रुपनर याच्या विरोधात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांना निवेदन देण्याकरिता मला सोबत घेऊन गेले धुळ्याला. आणि त्या ठिकाणी निवेदन देऊन झाल्यानंतर मग मीडियातील काही त्या गोष्टी त्या ठिकाणी प्रसार झाल्या आणि ते आम्ही व्हिडिओ ग्रुपला स्टेटसला ठेवल्याचा राग लखन रुपनरला त्या ठिकाणी आला आणि लखन रुपनरने काल रात्री जवळजवळ 8:40 मी माझ्या ऑफिसला बाबळे या ठिकाणी ऑफिसच्या बाहेर बाकांवर सिमेंट बाकांवर बसलेलो असताना मी व देवीदास पोपट आमच्या गावातील व्यक्ती आम्ही गप्पा करत होतो आणि 25-30 गावगुंड घेऊन त्या ठिकाणी जमाव करून माझ्याजवळ वाईट शिवीगाळ करत आला आणि त्याने मला आई बहिणीवरनं वाईट शिवी देताना त्याच्या साथीदारांना त्याने सांगितलं की याच्या डोक्यात टाक, जे होईल ते पाहिलं जाईल. आणि मला त्याने मागून जोरात लोखंडी कुऱ्हाड होती का रोहाड होता लोखंडी हे काही मला लक्षात आलं नाही, पण मला जोरात जबर मार लागल्याने मी खाली आदळला आणि खाली आदळल्यानंतर देखील माझ्यावर त्यांनी जबर मारहाण केली. माझ्या डोक्याला, चेहऱ्याला, तोंडाला, गळ्यावर पाय देत गळासुद्धा दाबण्याचा प्रयत्न केला. आणि हा लखन रुपनर जो आहे, मी गावाचा माजी सरपंच असल्यामुळे यांच्या विरोधात वेळोवेळी मी यांचे जे अतिक्रमण असतील किंवा यांचे जे काही गैरव्यवहार असतील याच्या विरोधात मी तक्रार करत असतात अनिल पवार आणि त्यांच्यासोबत मी असतो. त्यामुळे त्याला या गोष्टीचा पूर्वीपासून राग पण आहे की माझ्या विरोधात कोणी कुठल्या तक्रारी केल्या बी नाही पाहिजे. कारण त्याने आमच्या मागे गावातील गावठाण जागेमधली म्हणजे खदान देखील त्याचा खडीक्रेशर पण आहे, त्या ठिकाणी गौण खडीसुद्धा उपसा केलेला आहे. अशा अनेक गोष्टी त्याच्या चुकीच्या आहेत. त्यामुळे आम्ही त्याच्या विरोधात तक्रारी करत असतो. त्याचा देखील त्याला राग होता. आम्ही वेळोवेळी पोलीस स्टेशनला त्याच्या विरोधात NCR देखील नोंदवलेला आहे की मला याच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे. परंतु पोलीस प्रशासनाने ती गोष्ट आजपर्यंत गांभीर्य घेतलं नाही आणि आज तो दिवस उगवला. शेवट सुज्ञ नागरिक म्हणून आम्ही काम करतो. हे लोकशाहीला दाबण्याचा हा प्रकार आहे का? मला पोलीस प्रशासनाला विचारायचं आहे. अजून आत्तापर्यंत त्या म्हणजे थोडक्यात हा लखन रुपनरला अजून अटक करण्यात आलेली नाही आहे. त्याचा एवढा मोठा पुरावा आहे. मी माझी कुठलीही चुकी नसताना माझ्या ऑफिसला बसलेलो आहे. आणि लखन रुपनर हा जसा बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुखचा प्रकार करण्याचा झालेला आहे, तसा हा लखन रुपनर माझा संतोष देशमुख करण्याचा प्रकार करण्याचा विचार करतो आहे.